तर संविधानाचा आदर राखून आपण बंद मागे घेण्याचं आवाहन करतोय असं ट्विट केलेलं होतं शरद पवारांनी। आणि त्याच्यानंतर महाविकास आघाडीतले उरलेले 2 पक्ष आता नेमकी काय भूमिका घेणार याकडे सगळ्यांचं लक्ष आहे। नहीं लेगा वो वल्टीवार जी नागपुर में इसे कार्यक्रम लेके जाएंगे। थाना में कांग्रेस अध्यक्ष नैना पटोले हैं और अहमदनगर में सीएलपी लीडर हैं, वर्षा गायकवाड़ बॉम्बे में है। ये सारे लोगों को हम लोग अभी टच में हैं। कोर्ट का आदेश अभी 3 बजे हुआ है, सो इसके ऊपर क्या करना है और विचार चल रहे हैं। 1 घंटे के अंदर आपको बता देंगे। डिसीजन अभी होने का है? अभी आधा घंटे के अंदर। की घटक पार्टी जो शिवसेना और शरद पवार, उनके पार्टी से भी बातचीत चल रही है क्या? हाँ, नैना पटोले को मैंने बोला शरद पवार जी और उद्धव ठाकरे से बात करके इसको, क्योंकि अभी हम लोग फ्लाइट में था तभी मालूम पड़ा ये कोर्ट का डिसीजन। सो फाइनल डिसीजन तीनों से बात करके अभी आपको बताएंगे, बताएंगे। बंद मागे घ्यावं आव्हान केलेलं आहे, काँग्रेसची नेमकी काय भूमिका? नाही, कोर्टाचे निर्देश आम्ही आणि कोर्टाचा आदेश आम्ही सन्मानच करतो। महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीनं कायदा सुव्यवस्थेचे दिनवडे निघालेत, कायदा सुव्यवस्था धाब्यावर बसवली। आत्ता 2 तासापूर्वी नागभीड बस स्थानकामध्ये एका मतिमंद मुलीवर 4 तरुणांनी बलात्कार केलाय। आता शिवानी तिकडे पोहोचते आहे। आत्ता 2 तासापूर्वी नागभीड शहरामधील बस स्थानकावर बलात्कार झाला मतिमंद मुलीवर। म्हणजे राज्यात महिला सुरक्षित नाही, तरुणी सुरक्षित नाही, बालिका सुरक्षित नाही। मग आम्ही या जनतेचा आक्रोश जो आहे तो त्या माध्यमातून त्याला साथ देणं किंवा जनतेच्या आक्रोशाला पुढे न्याय मिळावा, त्यांच्या मागणीला यश मिळावं म्हणून उद्याचा बंद होता। पण कोर्टाचे निर्देश मान्य आहे। या संदर्भात माननीय पवार साहेबांशी प्रदेशाध्यक्ष बोलत आहेत आणि जो निर्णय होईल 1 तासाभरामध्ये होईल, तो निर्णय उद्याच्या बंदबाबत आम्ही सगळ्या माध्यमांना सांगू आणि 3ही पक्ष मिळून एक सामूहिक जो निर्णय घ्यायचा आहे तो चर्चेतून आम्ही निर्णय घेऊ। तरी शरद पवारांनी ट्विट केलंय, म्हणजे त्याचा अर्थ कुठेतरी मागे घ्या असाच आहे, तर तुमची भूमिका काय असणार आहे? नाही, म्हणूनच असं आहे की त्यांनी ट्विट केलं आहे। शरद पवार साहेब महाविकास आघाडीतील एक ज्येष्ठ नेते आहे आणि त्यांनी केलेल्या ट्विटच्या संदर्भात चर्चा करूनच निर्णय घेतला पाहिजे, म्हणून आम्ही चर्चा करतो आहोत। हाईकोर्ट का जो निर्णय आया है बंद वापस लेना चाहिए, हर पार्टी में उसमें शामिल नहीं होना चाहिए क्या? नहीं, कोर्ट के आदेश का हम हमेशा सम्मान ही करते। कोर्ट के आदेश के विरुद्ध जाने का सवाल ही नहीं। और रहा सवाल, वो कोर्ट ने भी जो आदेश दिया है उसके बारे में जो ट्वीट हमारे पवार साहब ने किया है उसको लेकर प्रदेशाध्यक्ष उद्धव जी ठाकरे से और हमारे पवार साहब से बातचीत कर रहे और 1 घंटे के अंदर में तीनों पार्टी मिलकर जो निर्णय होगा वो आपको बताया जाएगा। सर, उच्च न्यायालयाचा निकाल आलेला आहे, त्यामध्ये 12 आमदार जे राज्यपाल नियुक्त होते त्यांची निवड लगेच करता येणार नाही असं म्हणत ठाकरे गटाला कुठेतरी दिलासा मिळाला। ठाकरे गटाला काय महाविकास आघाडीला दिलासा आहे, त्यामध्ये सर्व मिळून होतो आम्ही। खरं तर त्यावेळेस एक राज्यावर भूताटकी असलेला एक माणूस बसला होता राज्यपाल म्हणून आणि चुकीचे निर्णय घेत होता। हे आता या कोर्टाच्या निर्देशावरून सिद्ध झालं आहे। म्हणजे तुम्ही कुठल्याही रंगाची टोपी घाला पण संविधानाला घेऊन चाला, कायद्याला घेऊन चाला, हे निर्देशच या निर्णयाच्या माध्यमातून आता आपल्याला दिसत आहेत। आणि त्यामुळं जो माननीय न्यायालयाने दिलेला निर्देश आहे त्याचा आम्ही स्वागत करतो। शरद पवार ने जो ट्वीट किया उसमें कांग्रेस समर्थन करेगी क्या? मैं वही बोल रहा हूँ, उनके ट्वीट आया है, अभी हमें पता चला है, बातचीत करेंगे। बातचीत के बाद ही हम लोग निर्णय ले सकते ना। या क्षणाला असं समजायचं की अंतिम निर्णय व्हायचा आहे, संप अजून तरी आत्ता तरी अंतिम निर्णय व्हायचा आहे, चर्चा सुरू आहे। तासाभरामध्ये चर्चा संपली की आम्ही निर्णय सांगू। राज ठाकरेचा दौरा आहे, राज ठाकरे उद्या नागपुरात सुद्धा येणार आहे। तर काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार बोलत होते आणि थोड्या वेळातच तासाभरातच आपली भूमिका आपण स्पष्ट करू असं सांगितलेलं आहे। आपली वरिष्ठांशी चर्चा सुरू आहे, शरद पवारांसोबत चर्चा सुरू आहे आणि थोड्याच वेळामध्ये
निर्णय जाहीर करू असं म्हणाले वडेट्टीवार. वेदांत नेब आपल्यासोबत आहेत आपले प्रतिनिधी. वेदांत, एकीकडे महाविकास आघाडीतल्या 2 पक्षांचा निर्णय अजूनही व्हायचा आहे जसं आता वडेट्टीवार सांगतायत आणि उद्धव ठाकरे देखील 7 वाजता भूमिका जाहीर करणार आहेत. मग शरद पवारांनी असा निर्णय घेण्यामागे आणि ट्विट करण्यामागे कारण काय? वेदांत. आहे की ज्या प्रकारे मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय आला आणि जर उद्या जर बंद केला तर तो बेकायदेशीर असू शकतो असं सांगण्यात आलं आणि त्यानंतरच शरद पवार यांनी हे ट्विट केलेलं आहे. आणि एक संविधानिक संस्था म्हणून आपण उद्याचा जो बंद आहे तो मागे घेण्याचं आवाहन शरद पवार यांनी केलेलं आहे. मात्र हे आवाहन करत असताना इतर महाविकास आघाडीतील घटक पक्षातील नेत्यांशी त्यांची चर्चा झाली होती का, तर त्या संदर्भात अशी माहिती मिळते की चर्चा झाली नसल्यानं काहीसा गोंधळ म्हणजे अवघ्या 1 ते 1.5 तासामध्ये हा निर्णय आल्यानंतर शरद पवार यांनी असं ट्विट केलं आणि त्यामुळे आणखी काही चर्चा शिवसेना ठाकरे गट असेल किंवा मग जसं आत्ताच वडेट्टीवार यांनी सांगितलं की काँग्रेसच्या नेत्यांशी होणं बाकी आहे. कारण आपण बघतोय काल आणि आज 2 दिवस सातत्यानं महाविकास आघाडीतील नेते उद्याचा बंद ठेवण्यासाठी आवाहन करत होते. तशा प्रकारचं नियोजन त्यांनी केलं होतं आणि हे राजकीय बंद नसून उत्स्फूर्तपणे बंदला पाठिंबा द्यावा अशा प्रकारचं ते आवाहन करत होते. त्यामुळे उद्धव ठाकरे त्यासोबतच नाना पटोले आणि शरद पवार हे यांच्याशी चर्चा केल्यानंतरच जसं मी सांगतो की काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गट उद्याच्या बंद संदर्भात आपली नेमकी भूमिका काय मांडणार हे साधारणपणे 7:15 दरम्यान आपल्याला कळणार आहे. त्यामुळे शरद पवारांनी हे ट्विट जरी केलं असलं तरी काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गट हे सुद्धा या संदर्भात चर्चा करतायत आणि त्यानंतरच पुढची जी भूमिका असणार आहे की जर कोर्टाने निर्देश दिलेले आहेत त्यानुसार हा बंद जो केलेला आहे तो मागे घ्यायचा का, त्याचं आवाहन करायचं का, किंवा मग कुठल्याही राजकीय पक्षाचा हा बंद नाही तर उत्स्फूर्त बंद आहे आणि त्यामुळेच या बंदवर आपण ठाम राहायचं या संदर्भात निर्णय थोड्याच वेळात येण्याची शक्यता आहे. अश्विन. वेदांत, धन्यवाद या माहितीबद्दल. गणेश ठाकूर आपल्यासोबत आहेत आपले प्रतिनिधी. गणेश, आता वेदांतने काही मुद्दे सांगितले, मात्र महाविकास आघाडी म्हणून जसं आता वडेट्टीवार यांनी सांगितलं की एकत्रित निर्णय आम्ही घेणार आहोत, आता चर्चा सुरू आहे, मग त्याआधीच शरद पवारांचा असा निर्णय येणं काय घडतंय नेमकं? गणेश. अश्विन, यामुळेच अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित राहत आहेत की सगळं काही ठीक आहे का. कारण आजच अशी ही माहिती मिळाली की ज्या प्रकारे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री पदाचा चेहरा महाविकास आघाडीने जाहीर करावा यासाठी आग्रही आहेत, ते काँग्रेसला मान्य नाही किंवा काँग्रेसमध्ये त्या संदर्भातली नाराजी आणि पवार देखील याला सहमत नाहीयेत. हाच विषय घेऊन दिल्लीलाही ते गेले होते आणि दिल्लीमध्ये बैठकीमध्ये स्पष्ट झालं होतं की मुख्यमंत्र्याचा चेहरा निवडणुकीनंतर होईल. मात्र उद्धव ठाकरे जे आग्रही आहेत त्याला आता थोडंसं मतभेद तिन्ही पक्षांमध्ये किंवा महाविकास आघाडीमध्ये आहे, स्पष्ट आहे. आणि पवारांचं टायमिंग जर आपण पाहिलं तर ते बरंच बोलून जातं अश्विन. एका बाजूला उद्धव ठाकरे काल प्रेस कॉन्फरन्स घेतात आणि महाविकास आघाडीचा हा बंद आहे याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळावा यासाठी जनतेला आवाहन करतात. आज पुन्हा बंदासंदर्भातची एक बैठक मातोश्रीवर होते, तिथं नेत्यांची चर्चा करतात आणि त्याच वेळेला चर्चा न करता पवारांचे आवाहन करणं म्हणजेच शरद पवार गटाचा या महाराष्ट्र बंदातनं माघार घेण्याचा निश्चितपूर्ण संकेत आहे. आता काँग्रेस आणि शिवसेनेने ठरवावं. एका बाजूला बंदची हाक दिल्यानंतर काही संघटना आहेत जे त्याच्या विरुद्ध नाराज होते, कारण सणासुदीचे दिवस आहेत, गोपाळकाळा येणार आहे, त्याचबरोबर गणपती आहेत, अशा दिवशी सॅटर्डे संडे बंद करणं हे व्यापारी संघटनांना मान्य नव्हतं, कारण त्याच दिवशी त्यांच्याकडे मोठ्या प्रमाणात ग्राहक येतात. तर यासाठी तोही एक भाग असावा ज्यामुळं पवारांनी याबद्दलची सूचना केली असेल किंवा असं आवाहन केलं असावं. पण एक गोष्ट निश्चित आहे की ज्या प्रकारे सीट शेअरिंगचा मुद्दा नाहीये, पण मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण असावा यासाठी जी आग्रहाची भूमिका शिवसेनेची आहे त्याला पाहता दोन्ही पक्ष काँग्रेस आणि शरद पवार गट हे नाराज आहेत आणि त्याचेच पडसाद आहे का असा एक सवाल उपस्थित होतोय. याशिवाय उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर ज्या प्रकारची भूमिका घ्यावी, कारण पवार साहेबांचं स्ट्रेचर एक वेगळं आहे. मला वाटतं त्यांच्या ऍडवायझर्सनं त्यांना असं सांगितलं असेल की निश्चितपणे ज्या अर्थी उच्च न्यायालयाचे आदेश आले आहेत तर तुमचं स्ट्रेचर हे स्टेकवरती असणार आहे. जर उद्या बंदात तुम्ही सहभाग झालात तर, आणि लोकांनी जर, व्यापाऱ्यांनी खास करून लोकांनी जर याचा विरोध केला आणि याला एक राजकारणाचा रंग जर मिळाला बदलापूरच्या घटनेला, तर निश्चितपणे जो ऍडव्हान्टेज मिळण्याची गोष्ट महाविकास आघाडी करत होती बदलापूरच्या घटनेनंतर किंवा त्याच्या आंदोलनानंतर तो जाईल. आणि म्हणून पवार साहेबांनी हा विचारपूर्वकच निर्णय घेतला असावा. पण आश्चर्याची बाब म्हणजे पवार साहेबांनी उद्धव ठाकरेंशी न बोलता, काँग्रेसशी न बोलता
ट्विटरवर हा निर्णय किंवा एक्सवर हा निर्णय जाहीर करणं हे बरंच काही बोलून जातं आणि म्हणून बिटवीन द लाईन्स आपण जर पाहिलं अश्विन तर निश्चितपणे कुठेतरी आपण या भूमिकेच्या माध्यमातून महाविकास आघाडीची गोष्ट चाललेली आहे त्यातला काहीतरी एक भाग या ट्विटच्या माध्यमातून लोकांसमोर येतो आहे निश्चित आहे. म्हणून याला आता उद्धव ठाकरे किंवा उद्धव ठाकरे गट आणि काँग्रेस कसा उत्तर देते किंवा त्याला त्यांचं उत्तर आता काय असतं या बंदासंदर्भात हे पाहावं लागेल. जर बंद पुकारला आणि बंदात हे दोन्ही पक्ष सहभाग झाले तर निश्चितपणे महाविकास आघाडीमध्ये फूट हे समोर येईल. म्हणून खूपच अडचणीचं आहे. निर्णय काय होतोय पाहणं महत्वाचं असेल. अश्विन, गणेश, धन्यवाद या माहितीबद्दल. या सगळ्या संदर्भातले ताजे अपडेट वेळोवेळी जाणून घेतच राहू. तर उद्धव ठाकरे 7 वाजता बंदबाबत भूमिका मांडणार आहेत आणि आता विजय वडेट्टीवार काँग्रेसचे नेते यांनी देखील सांगितलं की तासाभरात काँग्रेस देखील आपली भूमिका स्पष्ट करेल. तर बंदवर हायकोर्टाने नेमकं काय म्हटलंय आपण तेही जाणून घेऊया. कोणत्याही पक्षाला बंद पुकारण्याची परवानगी नाही. कोणी बंद करण्याचा प्रयत्न केला तर कायदेशीर कारवाई करा असं कोर्टाने म्हटलंय. एक मिनिट थांबा. शरद पवारांनी आता चला झालं. शरद पवारांनी असं म्हटलंय की उद्याचा संप हा मागे घेण्यात यावा, कोर्टाने निर्णय दिला त्याच्यानंतर. आमचं आता बोलणं झालेलं आहे. उद्धव ठाकरे साहेब, मी, जयंत पाटील आणि उद्या आम्ही निर्णय केलेला आहे की माननीय कोर्टाचा आदर करून आम्ही उद्या काळा झेंडा आणि तोंडाला काळी पट्टी बांधून दुपारी 11 वाजता ते 12 वाजेपर्यंत आम्ही पूर्ण महाराष्ट्रामध्ये या पद्धतीचं आंदोलन नाही पण या मुस्कुटदाबीच्या सरकारच्या धोरणाच्या विरोधात आम्ही लोक शांततेनं बसू आणि कोर्टाचा आदर आम्ही त्याच्यामध्ये करू. उद्या आम्ही त्या पद्धतीच्या सूचना संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दिलेल्या आहेत. सरकारच्या या बेबनशाहीच्या विरोधात आम्हाला ठीक आहे, माननीय कोर्टाने जो निर्णय दिलेला आहे त्याचा काही विरोध करायचं कारण नाही पण शांततेनं उद्या आम्ही काळा झेंडा आणि तोंडाला काळी पट्टी बांधून बसू. ही सामान्य व्यक्ती म्हणून मी सामान्य व्यक्ती म्हणून आम्ही सगळेजण उद्धव ठाकरे साहेब मुंबईत, मी ठाण्यात, आमचे विरोधी पक्ष नेते नागपूर, बाळासाहेब नाशिक, आमचे पृथ्वीराज चव्हाण साहेब पुणे, सगळे नेते वेगळ्या वेगळ्या भागामध्ये या पद्धतीचं हे 1 तासाचं बैठा आंदोलन आम्ही करणार आहोत. कुठे जिथं जागा मिळेल आणि त्यामध्ये लोक स्वतःने सहभागी झाले तर त्यांना पण आम्ही त्या पद्धतीचं. संभ्रम लोकांमध्ये असं आहे, लोकल आणि बस बंद करा असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केलं होतं. आता नेमकं काय ठरलेलं आहे? आम्ही तुम्हाला सांगितलं ना, आम्ही कोर्टाचा आदर करून आम्ही त्या पद्धतीची वाटचाल करतोय. त्याच्यामुळे आम्हाला चौकात बसायचं असेल आणि बंद आम्ही करणार नाही. लोक स्वयंपूर्तीनं बंद करतील तर त्याला आमचा. मुख्यमंत्र्यांनी टीका केली की विरोधी पक्ष राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे आमची शाळा होती त्या 3 वर्षाच्या मुलीवर, 4 वर्षाच्या मुलीवर जे काही झालं, अत्याचार झाला महाराष्ट्रामध्ये सातत्याने, हे सिरियल चालू झालं तर तुमचं सरकार काय झोपलंय? तुम्हाला त्याला मुख्यमंत्र्याला आणि उपमुख्यमंत्र्याला राजकारण दिसतात. ते राजकारणासाठी जगतात, समाजासाठी नाही, महाराष्ट्रासाठी नाही जगत आहे. त्यांनी त्याचं उत्तर दिलं पाहिजे. सातत्यानं राजकीय पोळी तुम्ही काय करताय? हे प्रसिद्धी करताय, 470 कोटी रुपये प्रसिद्धीसाठी खर्च, ते हे काय राजकारण नाही आहे? त्याचं उत्तर का देत नाही तुम्ही? जनतेच्या पैशाची उधळपट्टी करून स्वतःच्या राजकीय पोळ्या तुम्ही शेकतात आणि महाराष्ट्राची जनता वाऱ्यावर आहे. महाराष्ट्राची जनता असुरक्षित आहे. शाळेत जाणाऱ्या मुली आज असुरक्षित आहे, त्याची काळजी नाही. आणि म्हणून कोर्टाचा आदर करून आम्ही उद्या 11 वाजता सगळ्या ठिकाणी महाराष्ट्रभर आम्ही 1 तास काळा झेंडा घेऊन आणि काळी तोंडाला पट्टी बांधून आम्ही बसणार. आम्ही बंद करणार नाही.
जनता स्वतःनी या जनतेने स्वतःच त्याच्यामध्ये सहभाग घेतला तर त्याला आमचा संबंध राहणार नाही. काँग्रेस म्हणून तुम्ही माघार घेणार आहात का या बंदामधून? मागे घेतला असं तुम्ही आम्ही कुठं सांगितलंय? आता आम्ही सांगितलं की कोर्टाचा आदर करून आम्ही उद्या काय करणार आहोत ते तेवढं तुम्हाला सांगितलंय. नाही, पण राज्यात अनेक जे संघटनाकडून बंद केला जातोय त्याच्यामुळे दंगली होत आहे अनेक ठिकाणी, त्या संदर्भात काही होत नाहीये. राज्यात तर दंगलच करत आहे हे सरकार. नाशिकमध्ये 4 दिवसाच्या पहिले काय झालं? कोणी दंगल केली? भाजप वर्से मुस्लिम कोणी केलं? सरकारच करताय ना. त्याच्यामुळे दंगलखोर तर सत्तेमध्ये बसलेले आहेत आणि त्याच्यामुळे कोर्टाचा आदर करून आम्ही उद्या काय ऍक्टिव्हिटीज करणार आहोत ते तुम्हाला आम्ही सांगितलं. थँक्यू. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी गोष्ट स्पष्ट केली आहे. मविया उद्या बंद करणार नाहीये, मात्र काळे झेंडे आणि काळी पट्टी लावून एक बैठा आंदोलन करण्यात येईल ठिकठिकाणी आणि वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे प्रमुख नेते उपस्थित असतील जे सरकारचा निषेध करतील. या संदर्भात उद्धव ठाकरे आणि जयंत पाटलांशी चर्चा झालेली आहे. कोर्टाने जो निर्णय दिलाय त्याचा पूर्ण आदर करण्यात येईल आणि त्यानुसार उद्या बंद ऐवजी 11 ते 12 या वेळेमध्ये काळी पट्टी आणि काळे झेंडे लावून निषेध करण्यात येणार आहे. या घडीची मोठी अपडेट. नाना पटोलेंनी या संदर्भात घोषणा केली आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.